हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर सत्यनारायण मोतीलाल लोया, राहणार सेलू, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा अध्यक्ष या नात्याने नूतन विद्यालयाबद्दल सांगू इच्छितो. ही आमची संस्था 87 वर्ष जुनी आहे आणि या संस्थेमध्ये प्री प्रायमरीपासून सिनियर कॉलेजपर्यंत शाळा चालतात. आमच्या संस्थेमध्ये जवळजवळ 9,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि यावर्षी आम्ही गुणवत्तावर लक्ष केंद्रित केले आहे, आत्तापर्यंत केले आहे. आणि यावर्षी आमची स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जवळजवळ 150 विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालेलं आहे. सगळ्यात जास्त बक्षीस म्हणजे स्कॉलरशिपवर विद्यार्थी आणणारी ही आमची संस्था आहे. आणि या संस्थेमध्ये आम्ही खेड्यापाड्यातल्या सर्व गरीब विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतो आणि त्यांचा नंबर या ह्याच्यामध्ये लावतो. आमच्याकडे 100 पैकी 100 मार्क घेणारे विद्यार्थी खेड्यातूनच येतात. आमच्या सेलूजवळील छोट्याशा हिस्सी गावातला एक विद्यार्थिनी महाराष्ट्र लेवलवर दुसरी आलेली आहे. त्याच गावचा एक विद्यार्थी आणि अजून एक विद्यार्थी महाराष्ट्र लेवलवर 7वीच्या स्पर्धेमध्ये 11वे आणि 13वे आलेले आहेत. आदर्श म्हणजे ते आलेले आहेत. आणि याप्रमाणे आमचं संस्थेचं काम चालू आहे. संस्थेनं आमच्या संस्थेच्या कामाची दखल देऊन एकमत संस्थेने मला इथं सन्मान दिला आणि माझा सन्मान केला. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार, मी जयाजी पाईकराव हिंगोलीहून आलो आहे. उगम ग्रामीण विकास संस्थेचा अध्यक्ष आहे. गेल्या 40 वर्षापासून पाणलोट क्षेत्र विकास, सेंद्रिय शेती आणि महिला सक्षमीकरणाची कामं हे गेल्या 40 वर्षापासून करतो आहे. या सर्व कामाची दखल घेऊन मला दैनिक एकमतने या पुरस्कारासाठी माझी निवड केली. त्याबद्दल मी दैनिक एकमतचे आभार मानतो. धन्यवाद. मी संजय हरिदास काकडे, देवकृपा विद्या मंदिर हत्तानाईक येथे कलाध्यापक म्हणून कार्यरत आहे. मी माझ्या शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना कला, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्काउट गाईड यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर राज्यस्तरापर्यंत त्यांना नेऊन पोहोचले. त्याचबरोबर स्काउट गाईडमधून मला राज्य पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. त्यानंतर माझ्या या कलेच्या माध्यमातून मी स्वच्छता अभियान, बेटी बचाव, त्यानंतर तंटामुक्त गाव या प्रकारचे मी लिखित नाटिकांचे प्रयोग देखील माझ्या तालुक्यामध्ये म्हणजे सेनगावमध्ये मी केलेले आहेत. आणि अशाच प्रकारचं माझं कार्य इथून पुढेही चालू राहील व त्या माध्यमातून मी मुलांना स्काउटमधून त्याचबरोबर क्रीडामधून देखील मी राज्य पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. गेल्या वर्षीच माझ्या विद्यालयाची एक विद्यार्थिनी राठोड हिला विभागीय पुरस्कार मिळालेला आहे कुस्ती या स्पर्धेमधून. अशा प्रकारचं माझं कार्य चालू आहे. आणि एकमत वर्धापन दिनानिमित्त मला जे भालेराव सरांनी मार्गदर्शन करून त्यांनी मला या पुरस्काराबद्दल माहिती सांगितली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे मनोगत. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट देवराव शामराव बोंडे, राहणार सेनगाव. मी शेनगाव वकील संघाचा अध्यक्ष आहे, तसंच नोटरी सेलचा सचिव देखील आहे. मी जे काही ग्रामीण भागातील पीडित असतात त्यांना न्याय मिळवून देण्याचं मी वकिलाच्या ह्याच्यातून काम केलेलं आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात देखील माझं काम चालू आहे. आणि लोकन्यायालयाच्या माध्यमातून असतील किंवा इतर कायदेविषयक शिबिर असतील, या शिबिराच्या माध्यमातून आम्ही गावोगावी जाऊन शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत असतो आणि त्यांना ज्या काय कायद्याच्या छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या आम्ही सांगत असतो. आणि माझं एकच धोरण आहे की शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळाला पाहिजे आणि शेवटच्या घटकापर्यंत जो काही वंचित आहे तो वंचितांना देखील न्याय मिळाला पाहिजे, हेच माझं धोरण आहे. आणि आज खऱ्या अर्थाने या दैनिक एकमत यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन मला हा एवढा मोठा पुरस्कार दिलेला आहे, पुरस्कार देत आहेत. याबद्दल खरोखर मी दैनिक एकमत परिवाराचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार, मी गव्हाणे परशुराम किशन, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती शेनगाव. माझ्या पदभार काळामध्ये एकूण खाजगी शाळा 169 व जिल्हा परिषद शाळा 167, एकूण 236 शाळांचं नियंत्रण केलेलं आहे. माझ्या काळामध्ये शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षा निकाल आणि त्याचबरोबर सर्व शिक्षा अभियानामध्ये 2002ला वस्ती तांड्यावर वस्ती शाळाकडून त्यांचं नियमित शाळेमध्ये असे एकूण तालुक्यामध्ये 22 शाळांचं रूपांतर नियमित शाळेत झालेलं आहे. या कामाबद्दल मला दैनिक एकमत ग्रुपने तो माझा सन्मान केला, त्याबद्दल ग्रुपचे आभार मानतो. धन्यवाद.
मी निलेश विनायके, सेलू, जिल्हा परभणी. मी सेलू येथे खाजगी सूतगिरणी चालू केलेली आहे. आम्ही 6 संचालक आहोत. 6 संचालकांनी मिळून आम्ही एक खाजगी सूतगिरणी, जे की मागील 20 वर्षात मराठवाड्यामध्ये कोणीही टाकली नव्हती आणि आपल्या भागात कापसाचं पीक भरपूर होतं आणि सगळा कापूस बाहेर जातो. ह्याचं दखल घेऊन आम्ही आमच्या भागात प्रथमच खाजगी सूतगिरणी चालू केलेली आहे आणि ही सूतगिरणी मागील 4 वर्षापासून व्यवस्थित चालू आहे. आम्हाला असे वाटते की आपल्या भागात एवढा कापूस उत्पादन होतो तरी सूतगिरण्या नाहीत. त्याचं एकमेव कारण म्हणजे इथं मूलभूत सुविधा नाहीत. जागा नाही, पाणी नाही, विजेची खूप मोठी समस्या आहे. तर ह्या सगळ्या समस्यावर जर सरकारनं लक्ष दिले, शासनाने याकडे दखल घेऊन जर प्रोत्साहन दिले तर आपल्या भागात बरेच सूतगिरणी आणखीन येऊ शकतात, ज्याचा फायदा सरळ शेतकऱ्यांना होऊ शकतो. त्यांना जास्तीत जास्त भाव हा कापसामध्ये मिळू शकतो. म्हणून याकडे सर्वांनी लक्ष देऊन यावर विचार करावा असं माझं एक मत आहे. आणि ह्या माझ्या कार्याची दखल घेऊन दैनिक एकमतनं हा जो सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी एकमतचं धन्यवाद देतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव विकास आहे. मी हिंगोलीवरून आलेलो आहो. हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने 3 नद्या आहेत, पेनगंगा, पूर्णा आणि मध्यातून वाहणारी कयाधू नदी. तर ह्या कयाधू नदीच्या काठावर 317 हेक्टरवर कुरण क्षेत्राचं संवर्धन आम्ही केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून उपजीविका निर्माण करण्याचं काम हे आम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर आदिवासी समुदायासोबत आम्ही बीज संवर्धनाचं काम करतो. याच्यामध्ये जे काही दुर्मिळ वाण आहेत, बियाणं आहेत, याचं संवर्धन आम्ही करतोय आणि याच्यामध्ये आम्ही जवळपास 300च्या जवळपास बियाणं संवर्धन केलेलं आहे. आणि याच कार्यासाठी मी थायलंड येथे सुद्धा या बियाणाचं सादरीकरण केलेलं आहे. त्याचबरोबर मला सयाजी शिंदे साहेब यांच्या हस्ते सुद्धा पर्यावरण मित्र हा पुरस्कार मिळालेला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही जे काही शालेय प्रकल्प आहे याच्यावर होणारा जो काही खर्च आहे तर तो जर पर्यावरण आधारित जर प्रकल्प विद्यार्थ्यांनी जर केले तर पैसेही वाचतात आणि त्याच्यातून ज्ञान जे आहे तर हे मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतं. ही आम्ही संकल्पना आमच्या जिल्ह्यातील काही शाळेमध्ये रुजवली. याची दखल सिंधुताई सपकाळ यांनी घेतली आणि त्यांनी पुरस्कार मला दिलेला आहे. आणि सध्या याच कामाला मी पुढं घेऊन जात आहे. आणि आता आम्ही काही गावं आहेत ज्याच्यामध्ये आम्ही बीज बँक ही तयार केलेली आहे. त्याचबरोबर सेंद्रिय पद्धतीनं पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले आहे आणि त्याचीच दखल घेऊन आज एकमतनी आम्हाला हा पुरस्कार देण्यासाठी बोलावलेला आहे. तर मी एकमतचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी राजेंद्र शिखरे, राहणार तोंडापूर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथील रहिवासी आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा असून जवळपास सुरुवातीला राजकारणामध्ये पदार्पण केले. उपसरपंच, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य हे काही पदे केल्यानंतर काही ना काही शेतकऱ्यासाठी काही करायचं या दृष्टिकोनातून एक तोंडापूरला वारंगा ॲग्रो फूड प्रायव्हेट लिमिटेड म्हणून 1000 मेट्रिक टनाचा ऊस पावडर गूळ कारखाना आम्ही चालू केला. त्यातून जवळपास एक 10,000 शेतकऱ्यांचा संपर्क आणि त्यांचा फायदा आणि जवळपास 2 ते 3 हजार रोजगार उपलब्ध झाला. त्याच्यामुळे आमच्या वारंगा परिसरामध्ये या उद्योगामुळं सर्वांना, शेतकरी असो, कामगार असो आणि सर्वांना म्हणजे आता भरपूर काही लाभ मिळाला. याच आमच्या कामाची दखल घेऊन आपण जे एकमतनं आम्हाला जे पुरस्कार वितरित करण्याचा जे निर्णय घेतला त्याबद्दल मी एकमतचे जाहीर आभार मानतो. नमस्कार, माझं नाव विजय राठोड. मी प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भानखेडा तांडा, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. मी सध्या महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक समितीचा हिंगोली जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गुणवत्ता वाढीसाठी आणि भौतिक सुविधा प्राप्त होण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. जिल्हा परिषद शाळेमध्ये पिण्याची पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, भौतिक सुविधा, शौचालय आणि वीज निर्मिती या सगळ्या बाबी प्रकर्षाने राहाव्यात यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. शिक्षकांचे तसेच विद्यार्थ्यांचे समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही जिल्हाभरामध्ये प्रयत्न करत असतो. त्या अनुषंगाने सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन दैनिक एकमतनं माझी या पुरस्कारासाठी निवड केली. त्याबद्दल मी दैनिक एकमतचा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आपले आभार मानतो. धन्यवाद. मी लीना जाधव, शिवशक्ती प्रतिष्ठान हिंगोली यासाठी कार्यरत आहे आणि सामाजिक काम पण भरपूर आहे माझं. त्यामध्ये व्यसनमुक्ती झालं, वृक्षारोपण झालं किंवा आपलं
काय म्हणतात त्याला, सामाजिक बालविवाह झाले यासाठी भरपूर काम झालेले आहेत आणि मराठा साहित्य परिषदेकडून पण पुरस्कारित केलेलं आहे मला. आणि मनोज भाऊ जरांगे यांच्या बहिणीची भूमिका सुद्धा मी चित्रपटात निभावलेली आहे. अशा प्रकारे माझ्या शिवशक्ती प्रतिष्ठानचे कामे चालू आहेत आणि तसेच एकमतने आम्हाला पुरस्कारित करून जे आमच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली, त्यामुळे आम्हाला पुढे काम करणे फार सोयीचं जाते. नमस्कार, मी सुनीता माणिकराव मुळे, जिजाऊ ब्रिगेडची राष्ट्रीय संघटक. गेली 25 वर्षापासून मी समाजसेवेचं कार्य अविरतपणे करीत आहे आणि महिला सक्षमीकरण, महिलांचे आरोग्य, महिलांचा कौटुंबिक हिंसाचार आणि बचत गटामार्फत महिला आर्थिक सक्षमीकरण ह्या अशा सर्व मुद्द्यांवर मी कार्य करीत आहे. आम्ही बरेचसे बालविवाहसुद्धा रोखलेले आहेत आणि महिला जेव्हा एक सक्षम होते तेव्हा नक्कीच घराची प्रगती होते. महिला आर्थिक दृष्टीने सक्षम होते तेव्हा घराची सुद्धा प्रगती होते. या दृष्टीने मी महिला सक्षमीकरणाचे कार्य करीत आहे आणि ह्याची दखल घेऊन मला महाराष्ट्र शासनाचा मार्च 2026 मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते मला मिळालेला आहे. आणि त्याआधी बरेचसे पुरस्कार मिळाले आणि ह्याच माझ्या कार्याची दखल आज एकमतनी सुद्धा घेतलेली आहे. त्यामुळे मी एकमत पेपरचे सर्वांचे मनापासून, एकमत सर्व टीमचे मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. माझे नाव डॉक्टर दिलीप मस्के आहे आणि मी राहणार कळमनुरीचा आहे. माझ्या हॉस्पिटल कळमनुरीला नाईक हॉस्पिटल आणि हिंगोलीला उर्मिला हॉस्पिटल आहे. आणि मी करोना काळामध्ये त्या काळामध्ये अशी परिस्थिती झाली होती की रुग्णांना बघायला डॉक्टर पण तयार नव्हते. आम्ही त्या काळामध्ये रुग्णांना तर बघितलं, रुग्णांना खाण्याची तर सोय केली आणि त्या काळामध्ये लोक एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्यासाठी वाहनं नव्हते, पायी चालत होते. त्यावेळेस आम्ही बऱ्याच लोकांना चपलांची पण पायास चपला घालण्यासाठी दिल्या, खाण्यासाठी त्यांना खिचडीचं नियोजन केलं होतं. आणि माझ्या या रुग्णसेवेची दैनिक एक आभारी आहे. थँक्यू. नमस्कार, मी ॲडव्होकेट शीमा हाफिज, हिंगोली डिस्ट्रिक्ट, तालुका वसमत. मी या ठिकाणी राजकारणात असून समाजसेवेचे जास्त काम केलेलं आहे. माझ्या कामाबद्दल 2097 पासून, वयाच्या 18 वर्षापासून मी या समाजामध्ये काम करते. प्रत्येक महिलांचे जे प्रश्न आहेत 498चे, मी ॲडव्होकेट असल्यामुळं मी प्रॅक्टिस करत नाही, पण माझे प्रश्न जे पोलीस स्टेशनमध्ये असतात 498चे मी कमीत कमी 350 ते 400 घरं त्यांचे बचावलेले आहेत. मुलींना त्यांचे हक्क मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोविडमध्ये चांगलं 3,500 ते 4,000 लोकांना मदत केलेली आहे. आणि असे छोटे मोठे आणि महागाईविषयी पण आम्ही अनेक आंदोलन केलेले आहेत. महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर मी आंदोलन केलेले आहे. बाळ हत्येच्या याच्यावरही आम्ही त्याचे बी आंदोलन केलेले आहे. आणि या समाजामध्ये आता हे तुम्ही वातावरण पाहतात तर छोट्या मुलीवर अत्याचार होत आहेत, लैंगिक शोषण होत आहे महिलांचं, त्याच्यावरही आम्ही आवाज उठवलेला आहे. या सर्व गोष्टीची दखल आमचे एकमतचे जे संपादक आहेत, आज एकमतला 35 वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि एकमतच्या संपादकांनी माझी दखल घेतली व माझ्या या 30 वर्षाच्या कार्यकाळात मी अनेक काही थोडीच माहिती सांगते मी, तर जास्त वेळ घेत नाही. तर त्यामुळं मी या पत्रकारांचे आणि एकमत संपादकांचे यांनी माझा आज इथं मला बोलवलं आणि सत्कार ठेवला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते. आणि आम्हाला ह्या अशा लोकशाहीमधील पत्रकार बंधूंचे मी आभारी आहे. यांनी आपली जी शाही आहे योग्य ठिकाणी अशा महिलांना निवडून काढायचं काम करावं आणि महिलांना समाजातून बाहेर काढा आणि हक्क द्यायचे, न्याय द्यायचा आणि यांना एक पुढी प्रोत्साहन म्हणून आम्हाला जे कार्याची पावती या ठिकाणी देत आहेत, त्याबद्दल मी सगळ्यांचे, या परिवाराचे, एकमत परिवाराचे आभारी आहे. धन्यवाद. माझं नाव मारुती दगडूजी गीते, सामाजिक कार्यकर्ता तथा शेतकरी नेते, जिल्हा हिंगोली. माझं झाले 2016 पासून जे काम चालू आहे, आज जवळपास 10 वर्ष पूर्ण झाली आणि त्याबद्दल माझ्या सामाजिक कार्याबद्दल जे एकमत समूहाने जे आपल्याला कृतज्ञता पुरस्कारानं हे सन्मानित केलं, त्याबद्दल मी एकमत परिवारांचे स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो.
माझं काम जर बघितलं तर शेतकऱ्यासाठी खूप तळमळीचं काम असतं. रस्त्यावर मोर्चे, आंदोलन, निवेदन, त्याचबरोबर बेटी बचाव बेटी पढाव, निराधार असेल, दिव्यांग बांधव असेल, या सर्वासाठी आपली रस्त्यावरची चळवळ चालू राहते. आणि त्याचबरोबर जे सामाजिक कार्य जे असतात, झाडे पर्यावरणासाठी सुद्धा आपण योगदानाचं काम केलेलं आहे. आणि असाच कामाला बळ भेटण्यासाठी जे पुरस्कारांनी सन्मानित केलं तर इथून पुढं याच्या परतावी तीव्रतेने काम होईल अशी आशा बाळगतो आणि आपल्या एकमतला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव आमिर अहमद, जावेद अहमद. माझा व्यवसाय बसमत शहर हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. माझा व्यवसाय एवन एजन्सी कोल्ड्रिंक डिस्ट्रीब्युटर आहे मी. आणि माझा पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये क्षेत्रामध्ये माझ्या कोल्ड्रिंक सगळ्या सप्लाय होतात. आणि माझ्याकडं 4 ते 5 मुले आहे आणि पूर्ण क्षेत्रामध्ये मी सेल करतो. आणि दुसरा एकमतला मी खूप आभारी आहे जे मला सन्मान दिलं. आणि माझा उद्योग एवन एजन्सीचा सगळं पूर्ण शहरामध्ये आहे. मला इथं पुरस्कारसाठी मला बोलवले, मला एवढा सन्मान दिले. मी एकमतचा खूप आभारी आहे जो मला एवढा सन्मान आणि दिल्यामुळे. आणि दुसरा माझा म्हणजे जे आपण एक मिनिट स्टॉप करतो का आपण जे हे करतात काय म्हणतात, दुसरा सामाजिक कार्यामध्ये माझा खूप चांगला वाटा आहे. जे पण काही कोणाचे गोरगरिबासाठी जे अडचण राहते मी त्याच्या पुढे जाऊन काम करण्याची माझ्यामध्ये एक चांगला वाटते. मला गोरगरिबासाठी काम करू आणि एवढंच सांगतो. धन्यवाद. मी योगेश जोशी सोनपेठकर. दैनिक एकमतनं जे मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, वधूवर मेळावे असो, महापुरुषाच्या जयंती असो, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, अपंगांना मदत, विद्यार्थ्यांना मदत, या सामाजिक कार्याची दखल पूर्वग्रामी विचाराचे दैनिक एकमतनं घेतली व म्हणले तुम्हाला ह्याबद्दल सन्मानित करायचं. तर मी त्यांना म्हणले की मी काय एवढा मोठा नाही आहे, मी एक सामान्य सामाजिक कार्यकर्ता आहे, तर त्याच्याबद्दल मला काही हे नाही. तर पण नाही म्हणले तुमच्या सामाजिक जे तुम्ही काम केलेलं आहे त्याबद्दल तुमची हे केलेली आहे. तरी दैनिक एकमतनं जे मला पुरस्काराकरता सन्मानित केलं तर मी पूर्ण दैनिक एकमत परिवाराचे धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव मोहम्मद वसीम मोहम्मद नईम कुरेशी असून दैनिक एकमतच्या परिवाराने मला बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ट काम केल्याबद्दल आज जे सन्मानसाठी मला बोलवलं त्याबद्दल मी त्या परिवाराचा खूप अभिमान करतोय. आणि बांधकाम क्षेत्रात मी आतापर्यंत जे ब्रिजेस, रोड, बिल्डिंग्स, सामाजिक सभागृह, कल्चरल हॉल जे बांधकाम केले त्याबद्दल या परिवाराने माझं दखल घेतल्याबद्दल मी परिवाराचा खूप आभारी आहे. आणि याच्यापुढे बी मी माझं काम अविरत चालू ठेवील. आणि बांधकाम क्षेत्रात माझ्याकडे माझ्याकडून जे जास्त चांगल्या पद्धतीने काम करता येईल मी त्यासाठी बांधिलकी राहील. आणि एकदा पुन्हा एकमत परिवाराचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या सन्मानासाठी बोलवलं. धन्यवाद. माझं नाव सो पार्वती शंकरराव भांबरे. मी 7वी शिकलेली आहे म्हणून मला शिक्षणाचं महत्त्व कळत होतं. म्हणून माझ्या मुलीला किंवा मुलाला सगळं शिक्षण द्यावं असं वाटत होतं. मुलीनं बी पुढे जावं आणि मुलांना बी. म्हणून मी त्याची इतकी हे काळजी घेत होते. परत माझी नात MBBS झाली तरी पण मला वाटत होतं की छान पुढं जावं. नातू झालेला आहे हे इंजिनियर. परत पाहुण्याची बी मंडळी आमची बरीच वाटत होती मला पुढं जाऊ. तर माझ्या मी नातेवाईकाला पुढं खूप मुलायला नेलेले. मग ते काम केलं म्हणून एकमतनं मला पुरस्कार दिला. माझ्या सासू सासऱ्याने माझ्यावर हे संस्कार केलेले होते. परत हे सन्मान मला मिळाला एकमतने. तर माझ्या कुटुंबाचा किंवा ह्या परिवाराचा हे सन्मान आहे. म्हणून मी माझ्या हे लोकमतचे आभार मानते. एकमतचे आभार मानते.
माझं नाव रामप्रसाद हरबळे, धामणगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. मी येथील रहिवासी आहे. माझे शेतीविषयी खूप आमच्या म्हणजे विभागात लाईनीची समस्या होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 33 केवीचा आमचा DP जळाला होता. ते त्यांनी आणून राजूदादा चापके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एक आम्हाला सर्किटची सुद्धा आवश्यकता होती की आम्हाला लाईनीची एवढी समस्या होती भरपूर. आम्हाला शेतीत आम्ही पीक लावायचं आणि लाईन जायची. आमची लाईनीमुळं आमची बरेच शेतकऱ्याची नुकसान झालेली होती. तरी बी खूप आमच्या याच्यातले कामं करून जे मला एकमत परिवाराने जे सन्मानित केलं त्याबद्दल मी त्यांचा शतशी आभारी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. माझं नाव एजाज अहमदुद्दीन कुरेशी. मी वसमतीचे रहिवासी असून मी आमदार राजूभाई यांच्या नेतृत्वात विविध समाजोपयोगी कामं केली आहेत. त्यामध्ये पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, वृक्षारोपण असेल किंवा गोरगरिबाला जे काही अडचणी येतात त्यांच्या अडचणी सोडण्याचा प्रयत्न मी वेळोवेळी करतो. आणि समाजोपयोगी जे बी काम असतील त्याच्यामध्ये चढून सहभाग घेतो. आणि त्यातून एक वेगळी प्रेरणा भेटली. 2021मध्ये माझं जेव्हा थोडा ॲक्सिडेंट झाला होता त्या पिरियडलाही मी लोकांना जनजागृती करण्याचं काम केलं की व्यसनमुक्तीकडे वळा. व्यसनामुळे हे आपले जीवन बर्बाद होत आहे. आणि वेळोवेळी या गोष्टीचं मार्गदर्शन करून मी बऱ्याच लोकांना व्यसनापासून दूर केलं. आणि राजूभाई जे काम करतात त्या कामाचा पाठपुरावा करून आणि त्या कामाची एक प्रेरणा घेऊन आम्ही त्या कामावर चालतो. आणि या सर्व गोष्टीची दखल एकमत परिवाराने घेतल्याबद्दल आम्ही एकमत परिवाराचे खूप खूप आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज एकमत, दैनिक एकमत यांचा 25 वर्ष पूर्ण झाल्या पेपरला. आणि माझं नाव वहीद पटेल, मुस्लिम अधिकार परिषदेचा मी अध्यक्ष आहे. आणि या मुस्लिम अधिकार परिषद माध्यमातून खूप जे काय सामाजिक काम चळवळीने आम्ही काम करतात ते प्रत्येक वेळी एकमत, दैनिक एकमत हे पेपर आवर्जून आमची बातम्या लावतात. प्रत्येक वेळी आम्हाला म्हणजे न्यूज लावून आम्हाला मोटिवेशन करते. तर या 25 वर्ष झालेले एकमत पेपरला आम्ही शुभेच्छा देतो. आणि अशाच पुढे चलाव असे पेपर याने आमच्याकडून शुभेच्छा देतो. ठीक आहे. नमस्कार, आदाब. मी साजिद बेलदार, समाजसेवक. मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि हॉस्पिटलमध्ये आणि थोडासा पास करा. मी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो आणि मी एकमत, दैनिक एकमतचा धन्यवाद करतो की त्यांनी मला यासाठी बोलवलं आणि मान सन्मानाने अवॉर्ड दिला. त्याचा मी खूप खूप आभारी आहे. जय जय महाराष्ट्र. एकमत हा पेपर मी गेल्या 10 वर्षापासून वाचक आहे. आणि एकमत या पेपरच्या बातम्या न्यायप्रविष्ट असतात. आणि आमच्या पूर्ण शहरामध्ये बऱ्याच जणांना एकमत पेपरमुळं राशन कार्ड असेल किंवा निराधारच्या प्रश्न असतील, हे आमचे जाकीर पठाण साहेब असतील, यांनी वेळोवेळी प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं. आणि जे काही आपल्या लाभार्थी आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. मी एकमत या पेपरच्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या रिपब्लिकन सेना व भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. मी मंजुषा दरडात जैन. सामाजिक क्षेत्रामुळे माझा दैनिक एकमत पुरोगामी विचाराचे मंच यांनी माझ्या सामाजिक कार्याची दखल घेत माझा सन्मान ठेवलेला आहे कृतज्ञता सोहळ्यामध्ये. ॲक्च्युली माझं सामाजिक क्षेत्र म्हणजे मी दिव्यांगांसाठी काम करते, महिला सक्षमीकरणासाठी काम करते आणि समाजसेवेमध्ये जे नेत्ररुग्ण आहेत त्यांचं मोफत नेत्र तपासणी शिबिर घेत आपण जवळपास 3 ते 3,500 नेत्ररुग्णांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केलेली आहे. आणि दिव्यांगांसाठी आपण जवळपास 1700पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींना आपण आज त्यांच्या पायावर उभं केलेलं आहे. तसंच अशा प्रकारच्या विविध क्षेत्रामध्ये काम करत जसे महिलांसाठी बेटी बचाव बेटी पढाव या अभियानामध्ये पण माझे व्याख्यान होतात आणि त्यामध्ये मार्गदर्शन आणि काउन्सिलिंग देते. हे प्रमुख कार्य असून आज लोकमतनी माझ्या कार्याची दखल घेत मला सन्मानित केले त्याबद्दल मी कृतज्ञता आणि आभार व्यक्त करते. धन्यवाद.
माझं नाव डॉक्टर सनाउल्ला खान आहे आणि मी MD मेडिसिन आहे. तसेच मी वैद्यकीय अधीक्षक म्हणून उपजिल्हा रुग्णालय वसमत यावेळेस या ठिकाणी 2 वर्ष कार्यरत होतो. कोविड काळामध्ये पूर्ण चार्ज हा माझ्याकडे होता आणि कोविडमध्ये 5 ते 6 हजार पेशंटला जे आपण ट्रीटमेंट केलं त्याबद्दल आज एकमतनं मला सन्मानित केलं. त्याच्याबद्दल मी एकमतचे आभार मानतो. मी ॲडव्होकेट पवन शंकरराव निकम. आज मला एकमतनं जे सन्मानित केलं त्याबद्दल मी एकमत वृत्तपत्राचा आभारी आहे. आणि मी गेल्या 20 वर्षापासून उद्योग क्षेत्रात आहे आणि आमची ही आता सेकंड जनरेशन आहे. मी कॉन्ट्रॅक्टर आहे. तसंच मी आता इथं परभणीला एक 250 TPHचा स्टोन क्रेशरचा प्लांट टाकलेला आहे, ज्यामध्ये 300 ब्रास रोजचं डेली वाळू निर्मिती होती. आणि या वाळू निर्मितीमुळं जे एन्व्हायरमेंटलचं जी नदीतून जी आपण वाळू काढतो ते कुठंतरी थोडं थांबवण्याचा प्रयत्न आहे की एन्व्हायरमेंटल पण चांगला राहायला पाहिजे आणि लोकांची अडचण पण दूर झाली आहे. उद्योग क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, आमची गोपाळा फाउंडेशन आहे. त्या गोपाळा फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही जवळपास गेल्या 10 वर्षापासून वंचित व गरीब विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, गणवेश वाटण्याचं कार्य करतो. ते जवळपास आज एक 5000 विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत, गरजू विद्यार्थ्यांना. आणि एकमत जो पेपर आहे याच्या माध्यमातून वंचित असेल, बहुजन समाज असेल, सर्व सामाजिक स्तरावर व कुठलीही जी बातमी गरजेची आहे, जे समाजाचं हित आहे ती लावून धरतात. तसंच मी विशेष करून आपले जे जिल्हा प्रतिनिधी आहेत गुंडेवार सर यांचं देखील आत्ताच ते नियुक्त झालेले आहेत, पण त्यांचं काम चांगल्या प्रकारे चालू आहे. आणि एकमत समाजभिमुख पेपर आहे आणि यांचं कार्य व दरवर्षी अशीच भरभराट व्हावं एवढे मी शुभेच्छा देतो. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. मी डॉक्टर संप्रिया पाटील आणि खरंच आज दैनिक एकमत यांचं खूप खूप धन्यवाद. आज आपण केलेल्या कामाची दखल आणि सन्मान केल्याबद्दल खरंच खूप छान वाटत आहे. मला वाटतं की परभणी नागरी पतसंस्था या माध्यमातून खरं तर आमची परभणीमध्ये ओळख निर्माण झाली आणि विशेषतः ही आहे की आपले 500+ महिला बचत गटांच्या वतीने आपण खरं तर ही पतसंस्था चालवतो. महिलांपर्यंत आपण सगळं आपलं काम पोचवतो. लोन आहे, त्याची परतफेड आहे आणि खरं तर ह्याच यशोगाथेमुळे आपल्याला खरं तर हा सन्मान करण्यात आला आणि खरंच खूप चांगलं वाटत आहे की कोणीतरी चांगल्या कामाची दखल घेतली. आणि दैनिक एकमत यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. मी अंबिका डहाळे. राजकीय क्षेत्रामधून मला हा पुरस्कार एकमतच्या माध्यमातून आज एकमत वर्धापन दिनानिमित्त आज देण्यात आला होता. आणि राजकीय क्षेत्रात जे काही मी काम केलं होतं म्हणजे फक्त महिलांच्या मागे पुरुष काम करतात, परंतु या मध्ये की एका यशस्वी पुरुषामागे जसं एक महिला असते तसं यशस्वी महिलेच्या मागे एक पुरुष असतो. ह्याच्यामधून मी पूर्णपणे मला माझ्या परिवाराकडून सपोर्ट मला जेव्हा मिळाला तर मी या राजकीय क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणे काम केलेलं आहे. नागरिकांचे जे प्रश्न आहे ते प्रखरपणे मांडणे असेल, त्या मागण्यांचा पाठपुरावा करून ते प्रशासनाकडून करून घेणं असेल, हे सातत्याने मी करत आलेले आहे. आणि याही पुढे निश्चितच नागरिकांचे जे काही प्रश्न असतील, विशेषतः महिलांचे जे काही प्रश्न असतील, म्हणजे आता सध्या जी काही झालेली महागाई असेल, महागाई वाढ असेल, त्याही नंतर की महिलांचे आज होणारे अत्याचार असतील, या प्रश्नावर निश्चित यापुढे मी प्रखरपणे काम करणार आहे. आणि एकमत परिवाराने आज मला जो काही पुरस्कार दिला, सर्वप्रथम मी एकमत परिवाराला खूप खूप शुभेच्छा दिल्या. आज एकमत परिवाराचा वर्धापन दिन, त्यानिमित्त शुभेच्छा देऊन आज मला त्यांनी आज माझा जो काही सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानेन. माझे नाव डॉक्टर विकास चोपडे. परभणी आयसीयू अँड ट्रॉमा केअर या ठिकाणी मी MD मेडिसिन व कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. मागच्या 6 वर्षापासून जे मी वैद्यकीय क्षेत्रात जे काम केलं त्याबद्दल ज्या पुरोगामी विचाराचे एकमत वृत्तपत्र आहे त्यांनी माझी दखल घेतली व मला आज हा अभिमानास्पद गौरव सोहळ्याला निमंत्रण दिले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मी ओंकार भीमाशंकर माने, आखाडा बाळापूरचा आहे आणि मागील 10 वर्षापासून मी गोरगरीब मुलीचे अन्नदान करतो आणि एकमतने माझ्या कामाची दखल देऊन मला सन्मान दिला, त्याबद्दल एकमतचा मी आभारी आहे. धन्यवाद. माझं उत्तमराव रामराव बहात्रे पूर्ण नाव आहे. मुक्काम जरोडा, तालुका कळंब, जिल्हा हिंगोली. या ठिकाणी मी कामठा फाटा या ठिकाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल चालवतो.
आपल्या 1991 पासून. आणि या ठिकाणी जे मला खरं म्हणजे एकमतनं बोलवलं, या विलासराव देशमुख साहेबांनी जेव्हा शिक्षण मंत्री होते साहेब, तेव्हा त्यांनीच शिक्षण मंत्री असताना 1991लाच मला शाळेला मान्यता त्यांनीच दिलेली आहे. खरं म्हणजे मी माझं भाग्य समजतो. या ठिकाणी 35व्या वर्षाला का होईना साहेबांच्या विचारातून जे काय एकमत निर्माण झालेलं आहे, या खरं म्हणजे माझ्यासाठी एक स्वाभिमानाची गोष्ट आहे. आणि हे पुरोगामी विचाराचं असल्यामुळे यांनी आतापर्यंत विचार आणखी सोडलेले नाहीत, कारण त्यांनी ते विचार कायमचे टिकून ठेवलेले आहे. आणि पुरोगामी विचारांची आजसुद्धा या देशाला गरज आहे, काळाची गरज आहे. आणि खरं म्हणजे या ठिकाणी मला सन्मानित केलं एकमतनं. खरं म्हणजे त्यांचे मी आभार मानतो, धन्यवाद मानतो. आणि याही पुढे असा त्यांची भरभराटी हो एक शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. माझं नाव अमोल शिंदे. मी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ग्रामपंचायत वारंगा फाटा तालुका कळमनुरी येथे कार्यरत आहे. तर मी माझ्या 15-16 वर्षाच्या कार्यकालामध्ये ग्रामपंचायत पातळीवर पिण्याच्या पाण्याची समस्या असो, कुपोषणाचा प्रश्न असो, असे बरेचसे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. त्यामुळे तसेच मुलांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जेव्हा लोड शेडिंगचा समस्या होती, तेव्हा मी मुलांना अभ्यासिका तिथे उपलब्ध करून दिली सोलार लाईटच्या माध्यमातून. आणि यावर्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये माझ्या वारंगापाठा ग्रामपंचायतने उत्कृष्ट अशी कामगिरी तालुक्यामध्ये केलेली आहे. त्याबद्दल मला दैनिक एकमतने जो आज सन्मानित केलेलं आहे, त्याबद्दल मी दैनिक एकमतचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.